सुप्रभात. मी आकांक्षा चावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा. या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आणि बुलेटिनमध्ये आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात 8च्या अपडेट्समधून. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी एल्गार पुकारला असून त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. मनोज जरांगेंना पोलिसांनी अटी आणि शर्तींसोबतच मुंबईत 1 दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. तर फक्त 5,000 आंदोलकांना प्रवेश मिळणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी बंदोबस्तासाठी वाढीव कुमक मागवली आहे. मुंबई पोलिसांचे 600हून अधिक पोलीस आझाद मैदान इथे बंदोबस्तासाठी असणार आहेत. तर इतर राज्यातील 300हून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी बोलवण्यात आले. याशिवाय राज्य राखीव पोलीस दल, क्यूआरटी, एसआरपीएफच्या कंपन्या असा सर्व मिळून 1000चा बंदोबस्त आंदोलनस्थळी असणार आहे. अटी शर्तींचं उल्लंघन झाल्यास न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. दरम्यान मराठा बांधव आझाद मैदानास येण्यास आता सुरुवात झाली आहे. एक दिवसात मग मागण्या मान्य करा. नसतात जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तुम्ही जोवर मागण्या मान्य करता तोवर मला बसावं लागणार. जेवढ्या अटी येतात कायद्याने त्या सगळ्या अटीचं आम्ही 100% पालन करणार. पण ही अट मात्र 1 दिवसात, मग तुम्ही अंमलबजावणी करा 1 दिवसात. तर मनोज जरांगे जुन्नरला दाखल झाले असून आज संध्याकाळी ते मुंबईच्या आझाद मैदानात दाखल होतील. पोलिसांनी दिलेल्या परवानगीनंतर आझाद मैदानावरील सध्या काय परिस्थिती आहे, कशी तयारी आहे याबाबतची अधिक माहिती घेतोय आपण आपले प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून. आकांक्षा, नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पोलिसांनी जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कूच केल्यानंतर आज ते जुन्नरमध्ये आहेत. आज संध्याकाळी आझाद मैदानमध्ये दाखल देखील होतील. मात्र त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त हा देखील तैनात करण्यात आलेला आहे. जवळपास 600 पोलीस या ठिकाणी बंदोबस्तासाठी असतीलच. मात्र राज्यातून इतर जिल्ह्यातून देखील पोलिसांची वाढीव कुमक ही देखील मागवण्यात आलेली आहे. याशिवाय क्यूआरटी असतील, सीआरपीएफ असतील, राज्य राखीव पोलीस दल असतील यांचं देखील पथक असा जवळपास 1000चा पोलीस बंदोबस्त हा या ठिकाणी तैनात राहणार आहे. एकूणच आंदोलनाची हाक दिल्यानंतर आता राज्याच्या कानाकोपऱ्यातनंच म्हणजे इतर जिल्ह्यातनं देखील आंदोलक हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. माझ्या मागे जर आपण पाहिलं तर मराठा आंदोलक आहेत. कुणी लातूरमधनं आलं आहे, कुणी सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, तर कुणी सातारा, सांगली, धाराशिव या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी एक थोडीशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, काय सांगाल? आंदोलनाचा इशारा तर दिलेलाच आहे, आपण देखील दाखल झालेला आहात. मात्र 1 दिवसीय आंदोलन हे या ठिकाणी करावं लागणार आहे असं न्यायालयाचे निर्देश आहेत. जे दादाचे आदेश आहेत जरांगे पाटलाचे, जे जरांगे पाटलांना आदेश दिले तिथपर्यंत आम्ही थांबणार. नंतर न्यायालयाचा जे निर्णय येईल ते येईल. आपण पाहतोय की आंदोलक म्हणतायत की जरांगे पाटील सांगतील तोपर्यंत आझाद मैदानावरती आम्ही ठाण मांडून बसू. मात्र दुसरीकडे 1 दिवसात या मागण्या मान्य होणार का? त्याचबरोबर मराठा उपसमितीची आज बैठक होणार आहे. या बैठकीत नेमका काय निर्णय होतो हे पाहणं देखील महत्वाचं आहे. मात्र एकूणच या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती राज्यात गणेश उत्सव देखील आहे. कायदा व सुव्यवस्था हा बिघडू नये या अनुषंगाने पोलिसांकडनं देखील खबरदारी घेतली जात आहे. आकांक्षा, धन्यवाद सूरज या माहितीबद्दल. मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेनं कूच करतोय. या संदर्भात मंत्रालयात बैठकीचं सत्र सुरू राहू शकतं. जरांगेंना आश्वासन देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला थांबवण्यासाठी काय पर्याय असेल यावर चर्चा होण्याचीही शक्यता आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची तातडीची बैठक आहे. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघानं तातडीची नियोजन बैठक बोलावल्याची माहिती ही अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिली आहे. ओबीसी समाजात भीतीचं वातावरण आहे. ओबीसी समाजाची ती भीती दूर करण्यासाठी आणि सरकार दबावात आलं तर आपण काय भूमिका घ्यायची हे आजच्या बैठकीत ठरणार असल्याचं बबनराव तायवाडेंनी सांगितलंय. मुंबईकडे कूच केलेली आहे आणि कालपर्यंत ज्या हालचाली नव्हत्या सरकारच्या त्या हालचाली सुरू झालेल्या आहे. आमचा समाज, ओबीसी समाज हा जो भयभीत झालेला आहे. मग जेव्हा आमच्या लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण होते असं आमच्या लक्षात येते, तेव्हा आमच्या लोकांचं समाधान करणं याच्याकरता उद्याची ही बैठक आहे. संघाइतका इतर कोणत्याही स्वयंसेवी संघटनेला कडवा आणि तीव्र विरोध सहन करावा लागला नाही. सरसंघचालक मोहन भागवतांचं हे वक्तव्य आहे. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मात्र शुद्ध आणि सात्विक प्रेम हाच संघाचा आधार असल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच जगात अशांती आणि कट्टरतावाद वाढल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. तसंच अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लादल्यानंतर सरसंघचालकांनी स्वदेशीचा मंत्र जपण्याचं आवाहन केलंय. आत्मनिर्भर होऊन स्वदेशीला महत्त्व द्या असं सरसंघचालकांनी यावेळी म्हटलेलं आहे. इस प्रकार उपेक्षा और विरोध के वातावरण में संघ स्वयंसेवकों ने अपने निष्ठा के बलबूते स्वयं को दांव पर लगाकर संघ को इन सब कालखंडों से पार किया. और ये सारा करते समय कई कटु अनुभव आए, विरोध हुआ. ये सारा होने के बाद भी संपूर्ण समाज के लिए उनके हृदय में शुद्ध सात्विक प्रेम ही रहा, आज भी है. और इसलिए स्वदेशी का पालन करना यानी क्या है, जो घर में बनता है वो बाहर से नहीं लाना. गर्मी के दिनों में आप अच्छा नींबू की शिकंजी बनाकर खा सकते हो, वे पी सकते हो. कोका कोला और क्यों लाना, या स्प्राइट भी बाहर का पेय क्यों लाना, अपने घर का लाना. तो हर बात में अपना देश आत्मनिर्भर होना चाहिए, अपने घर से शुरू करना. जब ये स्वदेशी की बात करते हैं तो लगता है कि विदेशों से संबंध नहीं रहेंगे व्यापार, ऐसा नहीं है. आत्मनिर्भर होना यानी बाकी लोगों को बंद करना नहीं है, आत्मनिर्भर होना है. लेकिन दुनिया परस्पर निर्भरता पर चलती है, कुटुंब भी परस्पर निर्भरता पर चलता है. और इसलिए अंतर्राष्ट्रीय व्यापार तो चलेगा और उसमें लेन देन होगी, बस इसमें दबाव नहीं होना चाहिए, स्वेच्छा होनी चाहिए. भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलले आणि भाजप शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरू झाले. पालकमंत्री बदलण्यामागे भाजपचं अंतर्गत राजकारण असल्याचं शिवसेना स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकरांनी सांगितलंय. सावकार यांचं कामासंदर्भातील स्वातंत्र्य हिरावलं होतं, तसंच त्यांना कामाची यादी दुसऱ्या ठिकाणातून सोपवली जात होती, असा गंभीर आरोप भोंडेकरांनी केलाय. त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे असा सवाल सध्या उपस्थित होतोय. शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर आपल्यासोबत आहेत. भोंडेकरजी, आपण आरोप लावला की संजय सावकारे ज्यांचा पालकमंत्रीपद भंडारा जिल्ह्यातून गेलं आणि ते सहपालकमंत्री बुलढाण्याचे झाले, त्यांना भंडाऱ्यात काम करू दिलं जात नव्हतं. खूप गंभीर आरोप आहे आपला. ते तसे न डिस्प्यूटमध्ये राहणारे ते व्यक्तिमत्व आहेत, परंतु हे पण तेवढंच खरं आहे की त्यांना फ्रीडम नव्हतं. आणि मग एकदा दोनदा तीनदा बघितल्यानंतर कोणी पण विचार करतो का कशाला कॉन्ट्रोवर्सीमध्ये राहायला पाहिजे. आणि मुख्यमंत्री साहेबांनी ठरवलं असावं का बट त्यांची इच्छा आहे तर दुसरीकडे दिलं पाहिजे, असं झालं असेल असं मला वाटतं. कोणावरती कुरघोडी करून हे काही दिवसाचं असते. लॉंग टर्मचं चालायचं असेल तर तुम्ही प्रेमानं ताकदीनं जेवढं बांधू शकता तेच ते बांधू शकता. तुम्ही ताकदीनं असं दबाव टाकून नाही, आम्ही दबाव टाकून करतच नाही. विश्वास वाटते लोकांना की हो डेव्हलपमेंटचं विजन आहे, कामाचं विजन आहे. नरेंद्र भोंडेकर स्पष्ट म्हणतात की संजय सावकारे यांना काम करू दिलं जात नव्हतं, त्यांच्यावर दबाव होता, त्यांना कामाची यादी दिली जात होती. मात्र हा दबाव कोणाचा होता, कामाची यादी कुठून दिली जात होती, याबद्दल नरेंद्र भोंडेकर महायुतीचा धर्म निभवत असल्यामुळे कदाचित बोलत नाही आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक एक हाती जिंकल्यानंतर अजित पवारांनी मतदारांचे आभार मानले. यावेळी पुन्हा अजित पवारांनी दिलखुलास शैली पाहायला मिळाली. काही जण मला सांगतात माळेगाव कारखान्यात लावा, पीडीसीसी बँकेत लावा, मात्र बँकेच्या लेखी परीक्षेत तुम्ही पास झाल्यास तोंडी परीक्षेत मी मदत करेन, अशा शब्दात त्यांनी इच्छुकांना आमिष दाखवलं. पहिल्यांदा काही थोडीशी गुंतवणूक करायची होती ती केली. या अशा काही गोष्टी आहेत त्याच्यावर काही काही बाबतीत मला कठोर निर्णय घ्यावे लागतील. आज पण निवेदन देत असताना मला माळेगाव कारखान्यात लावा, मला पीडीसीसीत लावा, मला इकडं लावा, मला तिकडं चिटकवा. पीडीसीसीच्या लेखी परीक्षा झालेल्या लेखी परीक्षेत तुम्ही पास झाला तर तोंडीला काही मदत मी करू शकेन. उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी नियमाची भाषा करतात आणि कामात चोख असतो असे दावे करत असतात. पण याच अजित पवारांनी कधी काळी पैशांचं वजन ठेवलंय असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण स्वतः अजित पवारांनी काल बारामतीमध्ये निधी मिळवण्यासाठी 6 लाख रुपये द्यायला होकार दिल्याचा किस्सा सांगितला. हा प्रसंग कधीचा आहे हे मात्र अजित पवारांनी सांगितलं नाही. माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमामध्ये अजितदादांनी काल नेहमीच्या थाटात तुफान बॅटिंग केली. मला एकदा
एमडीने सांगितलं, दादा हे अमकं काम आपलं होणार आहे, पण त्या कामाच्या करता काही वजन ठेवावं लागेल. म्हणजे किती वजन ठेवायचं? म्हणजे त्यांनी एवढे मागितले, लाख, बरोबर ना? एवढे. हा. सोलापूरमधील करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बॅनरबाजी करीत उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी काही सवाल उपस्थित केलेत. दादा, कर्जमाफीसाठी योग्य वेळ कधी येणार? अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या लागतील योग्य वेळ येण्यासाठी? अशा आशयाचे बॅनर शेतकऱ्यांकडून शेतात लावण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिला असून यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आणि शेतकऱ्यांच्या दुःखावर तीव्र टीका करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावानंतर केंद्र सरकार संरक्षण सज्जतेला प्राधान्य देत आहे. सैन्य दलांना नेहमी सज्ज राहण्याच्या सूचना देत आहे. काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सेना दल आणि संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्यांना असंच आवाहन केलंय. छोट्या युद्धासाठी आणि 5 वर्षांसारख्या दीर्घ युद्धासाठी तयार रहा, अशी सूचना राजनाथ सिंह यांनी दिली आहे. आठवडाभराचं ऑपरेशन सिंदूर आणि रशिया युक्रेनमधलं 3 वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध याचं देखील उदाहरण त्यांनी दिलं. It is very difficult to predict when any war will end and how long it will last. So we must be prepared for every situation. We must be prepared for this so that our surge capacity is sufficient. That is, if any war stretches from 2 months, 4 months, a year, 2 years, even 5 years, then we should be fully prepared for it. That is why we need to streamline our defense industry. गडचिरोली नारायणपूर सीमेवरील कोपरचे जंगल परिसरात सकाळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 4 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यावेळी 1 पुरुष आणि 3 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. भामरागड तालुक्यात मुसळधार पावसात देखील गडचिरोली पोलिसांनी ही दमदार कामगिरी बजावली. काल पहाटे 5च्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेनं गोळीबार सुरू केला. यावेळी जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. ही चकमक 8 तास चालली. चकमकीनंतर पोलिसांनी शोध घेतला असता 4 नक्षलवाद्यांचे मृतदेह, शस्त्रसाठा आणि नक्षल साहित्य हे आढळून आलंय. चकमक परिसर घनदाट जंगलानं वेढलेला असल्यामुळे अजून देखील काही नक्षलवादी लपून बसल्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्षलवादी विरोधी मोहीम अद्यापही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विरारमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झालाय. दुर्घटनेच्या 32 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. 9 जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विरार पूर्व नारंगी बायपास रोडवरील विजयनगरमध्ये रमाबाई अपार्टमेंट नावाच्या 4 मजली इमारतीचा काही भाग हा 26 ऑगस्टच्या रात्री 11:15 वाजता कोसळला होता. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 20 ते 25 रहिवासी दबले गेल्याचा संशय होता. घटनेनंतर तात्काळ बचावासाठी एनडीआरएफच्या 2 तुकड्या आणि पालिकेचे अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले होते. सलग 2 दिवस रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. जेसीबीच्या साह्यानं ढिगारा हटवण्याचं काम हे अद्यापही सुरू आहे. विरार इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 15वर पोहोचल्यानंतर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. वसई विरार महापालिकेनं या इमारतीचं बांधकाम हे बिल्डरवर विरार पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा आणि एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. नितळ गोपीनाथ साने या बांधकाम व्यावसायिकाला विरार पोलिसांनी अटक केली आहे. सोबत जागा मालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गणेश चतुर्थीला लालबागच्या राजासह अनेक मंडळं तसंच घरगुती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली. देशभरातून लालबागच्या राजाच्या चरणी हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि तेवढंच दान राजाच्या चरणी अर्पण करतात. आज सकाळी 10 वाजता लालबागच्या राजाची दानपेटी उघडण्यात येणार आहे. लालबागच्या राजाला रोख रकमेसह सोन्या चांदीचं दान दरवर्षी भाविकांकडून केलं जातं. त्यामुळे दानपेटी उघडल्यानंतर पहिल्या दिवशी लालबागच्या राजाला किती दान मिळालं हे समोर येईल. चिंचपोकळी येथील अर्थ रोडचा राजा गणेश मंडळाच्या देखाव्यातून संयुक्त महाराष्ट्राचा लढा पाहावयास मिळतोय. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला यावर्षी 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. मुंबई आली महाराष्ट्रासाठी जाज्वल्य इतिहास दाखवणारा हा देखावा आहे. या देखाव्यातून मराठी माणसाला एकजूट ठेवण्याचा संदेश देखील देण्यात आलाय. राज्यभरात काल ठिकठिकाणी बाप्पाचं जल्लोषात आगमन झालं. सामान्यांसह राजकारणी, कलाकार यांच्याही घरी
लाडक्या बाप्पाचं आगमन झालं. मात्र आज 1.5 दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. आज 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यात येणार असून प्रशासनाकडून विसर्जनाची तयारीही पूर्ण झाली आहे. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज ऋषी पंचमीच्या निमित्तानं पुण्यातील 35,000 महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केलं. दगडूशेठ हलवाई गणपती समोर या महिलांनी अथर्वशीर्ष पठण केलं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून दरवर्षी अथर्वशीर्ष पठणाचं आयोजन करण्यात येतं. दरम्यान या अथर्वशीर्ष पठणाला खासदार सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या. आजची ही अतिशय उत्साहपूर्ण सुंदर रम्य पहाट एवढ्या मोठ्या महिलांच्या समुदाय अथर्वशीर्ष पठणाने झालेली आहे. अतिशय सुंदर वातावरणामध्ये आरती पण झालेली आहे. ते अवर्णनीय अनुभव आहे आणि मला याचा एक भाग होता आलं, यातच मी माझं भाग्य समजते. राज ठाकरेंच्या निवासस्थानी अभिनेता आमिर खाननं गणपतीचं दर्शन घेतलं. रात्री आमिर खाननं शिवतीर्थावर जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस त्यांच्या सोबत होत्या. लालबागच्या राजाच्या आरतीसाठी दोघंही एकत्र हजर होते. पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला गती मिळाली आहे. पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी शेतकऱ्याकडून संमतीपत्र देण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत एकूण 951 शेतकऱ्यांनी 1160 एकर जागेच्या संपादनास मान्यता दिलेली आहे. संमतीपत्र देणाऱ्या या सर्वांचा परतावा देखील निश्चित करण्यात आला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. वेधशाळेनं या भागासाठी दिलेल्या येलो अलर्टमध्ये वाढ करून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओडिसा मार्गे महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पोहोचण्याचा अंदाज हा वेधशाळेनं वर्तवलाय. दरम्यान राज्यभरामध्ये गेल्या 24 तासात पाऊसबळींची संख्या ही 15 वर गेली आहे. यामध्ये वसई विरारमधल्या इमारतीच्या दुर्घटनेमध्ये 14 बळींचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी येथील रेणापूर मध्यम प्रकल्प 87% क्षमतेनं भरलाय. पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरण कोणत्याही क्षणी पूर्ण क्षमतेनं भरण्याची शक्यता आहे. यामुळे धरण क्षेत्रातील पाण्याची आवक लक्षात घेऊन त्या प्रमाणामध्ये प्रकल्पाचे दरवाजे उघडून रेणा नदीत विसर्ग करण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेणा नदीच्या काठावरील गावांना नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये, तसंच जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन हे प्रशासनानं केलंय. मुसळधार पावसामुळे व्यास नदी प्रवाहित झाली आहे. व्यास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे 6 पूल वाहून गेल्याची माहिती आहे. मनाली कलांगसह अनेक रस्ते बाधित झाल्याचीही माहिती आहे. छत्तीसगडच्या बस्तरमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. तिराथगड धबधब्यानं रौद्ररूप धारण केल्याचंही पाहायला मिळतंय. आणि यासोबत बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा. थोडक्यात प्रस्तुत करते जीपी पार्सिक सहकारी बँक लिमिटेड सादर करत आहे नव्या युगाचं स्मार्ट बँकिंग.